तर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला अवघे काही दिवस उरलेत, मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पाहूया। मला असं वाटतं की शेवटचे 6 दिवस जरी शिल्लक असले तरी ते माझ्या नावाची घोषणा करतील असं मला वाटतं। माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर तडपडतो तशी विरोधकांची अवस्था झालेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजायला अवघे 6 दिवस उरले, तरीही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा होणार अशी चर्चा होती, मात्र त्यानंतर आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अद्याप देखील विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडणार असल्याची शक्यता आहे। शाहीची त्या ठिकाणी इब्रत इज्जत आणि लोकशाहीचा मान सन्मान म्हणून मला असं वाटतं की शेवटचे 6 दिवस जरी शिल्लक असले तरी ते माझ्या नावाची घोषणा करतील असं मला वाटतं। कधीपर्यंत ही घोषणा होईल? आता असं आहे की अपेक्षित आहे ती याच आठवड्याच्या शेवटपर्यंत करावी त्यांनी, अशी अपेक्षा आहे। पुरेसं संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेता पद मिळण्या एवढ्या जागा मिळाल्या नाहीये, मात्र तरीही महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय। मात्र प्रस्तावानंतर अनेक दिवस उलटल्यानंतर देखील विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाहीये। दरम्यान यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। मी म्हणालो होतो, लोकशाही खऱ्या अर्थाने या सरकारला आणि अध्यक्ष साहेबांना जर कळत असेल तर विरोधी पक्षाचा जो निवेदन नाही तर जो काही प्रस्ताव हा विरोधी पक्षाच्या तिन्ही पक्षांकडे जो गेलेला आहे तो स्वीकारला जाईल, पण जर लोकशाही यांच्या मनामध्ये नसेल तर तो स्वीकारला जाणार नाही। दुर्दैवाने तो स्वीकारला जात नाही, त्याच्यावरून समजून घ्या की या सरकारला संविधान आणि लोकशाहीचं काही पडलेलं नाही। विरोधकांनी केलेल्या विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीनंतर भरत गोगावलेंनी शरसंधान साधलंय। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधक माशासारखं तडपडत असल्याची टीका गोगावले यांनी केली आहे। तर मुद्दा त्यांच्याकडे संख्याबळ किती आहे, जर संख्याबळावरती जर अवलंबून राहायचं झालं तर ते होऊ शकत नाही आहेत आणि म्हणून ते विनंत्या करते। त्याचा विचार आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचं सरकार करतोय काय करायचं आणि काय नाही, परंतु ते लोक कासावीस झालेले आहेत। जसा माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर तडपडतो तशी विरोधकांची अवस्था झालेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे 6 दिवस उरले, त्यामुळे याच अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा होण्याची शक्यता कमीच दिसतेय। मात्र दुसरीकडे याच आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली जाणार असल्याचा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।